नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। सर्वात आधी तर कैलासवासी प्रवीण पिसाळ सर यांचे खूप आभार, ज्यांनी WMO या ग्रुपची स्थापना केली। त्याचबरोबर WMOचे सध्याचे कार्यवाहक निलेश पिसाळ सर यांचे देखील खूप आभार, ज्यांनी इथे बोलण्याची मला संधी दिली। त्याचबरोबर WMOचे सर्व कार्यकारी मंडळ, सर्व ॲडमिन्स जे आपल्या समाजासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत, आपल्या समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी निर्णायक प्रोग्राम्स अरेंज करत असतात। यूट्यूब लाईव्ह तसेच व्हिडिओद्वारे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ ते नेहमीच आपल्यासोबत शेअर करत असतात। तर आज देखील अतिशय इम्पॉर्टंट विषयावर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। त्याआधी मी माझा परिचय करून देते। मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्वेदाचार्य, आहार व योगतज्ञ, पुणे येथे प्रॅक्टिस करते। तर वाढलेलं वजन कमी कसं करायचं? तर स्थूलता ही आजकाल सगळ्यात जास्त मोठी समस्या झाली आहे। तर स्थूलतेची नक्की कारणं काय, त्याची लक्षणं काय व त्यावर काही 5 इम्पॉर्टंट टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही WMO या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आले की सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण जगभरामध्ये अमेरिका, चीन आणि त्यानंतर भारताचा 3रा क्रमांक लागतो वजन वाढण्याच्या बाबतीत। यंत्रयुग आणि भोगवादी वृत्ती यांचे फलित स्वरूप म्हणजे अवास्तव वजन वाढणे। बरं, हे वाढलेलं वजन म्हणजे फक्त दिसायलाच खराब दिसतं असं नाही, तर त्याच्या आरोग्यावर देखील अनेक दुष्परिणाम दिसू लागतात। म्हणजे वजन वाढलं तर तुम्हाला रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विविध आजार, हार्मोनल इम्बॅलन्स आणि त्याचबरोबर कॅन्सर सारखे विकार देखील होऊ शकतात। विशेष करून टीनेज मुलांमध्ये प्रत्येक 10 बालकांमध्ये 5 बालके हे स्थूल या कॅटेगरीत मोडले जातात आणि हे अतिशय धोक्याची घंटा आहे। तर स्थूलता म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होणे किंवा मेदसंचिती होणे, अतिरिक्त वजन वाढणे। तर आधुनिक शास्त्राने म्हणजे मॉडर्न सायन्सने ही स्थूलता BMI या तक्त्याद्वारे मोजलेली आहे। BMI कसा मोजायचा? तुमचं वजन इन किलोग्रॅम डिवायडेड बाय तुमची उंची मीटरमध्ये आणि त्याचा स्क्वेअर। तर ह्याचा जो रेशो निघतो तर त्याला BMI म्हटलं जातं। तर हा BMI जर 18.5च्या खाली असेल तर तुम्ही अंडरवेट आहात, म्हणजे तुमचं वजन कमी आहे। 18.5 ते 25 BMI असेल तर तुमचं उंचीनुसार वजन योग्य आहे। BMI जर 25 ते 30 आहे तर तुम्ही स्थूलतेकडे तुमची वाटचाल होत आहे। BMI 30च्या पुढे असाल तर अति स्थूल तुम्ही आहात आणि त्यामुळे विविध आजार तुम्हाला होऊ शकतात। तर आयुर्वेदामध्ये अतिशय सखोल वर्णन ह्या स्थूलतेचं केलेलं आहे। आयुर्वेदामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू सांगितलेले आहेत। त्यातील 4था धातू म्हणजे मेद। तर हा मेद धातू म्हणजे अतिरिक्त वाढला की त्याला मेदोरोग म्हटलं जातं आणि मेदोरोग म्हणजेच स्थूलता किंवा अवास्तव वजन वाढणे। अनेक लठ्ठ व्यक्तींचं म्हणणं असतं की अरे माझं एवढं वजन आहे तरी पण माझ्या शरीरात काहीच नाही असं मला वाटतंय, म्हणजे अशक्तपणा वाटतोय, थकवा येतोय, एवढं वजन आहे ते कशाच आहे? तर ते यामुळेच आहे की हे फक्त वाढलेल्या मेदधातूचं आहे आणि जो दुसऱ्या धातूंना तो वाढू देत नाहीये, कारण एका धातूपासून दुसरा धातू तयार होत असतो। तर हा मेदोरोग का होतो किंवा वजन का वाढतं? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचा आहार। आहारामध्ये जर तुम्ही गुरू, शीत, मधुर, स्निग्ध पदार्थ घेत असाल जे पचायला जड आहेत, म्हणजे वारंवार गोड खाणे, तळलेले पदार्थ खाणे, बेकरी प्रोडक्ट्स खाणे, मैद्याचे पदार्थ खाणे, बाहेरचे कुठलेही जंक फूड, फास्ट फूड खाणे, यामुळे अवास्तव वजन वाढतं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीराची बिलकुल हालचाल न करणे किंवा व्यायाम न करणे। आजकाल बऱ्याच जणांचं बैठं काम आहे, दिवसभर डेस्कवर 8-8, 10-10 तास बसावं लागतं, त्यामुळे देखील आपलं वजन वाढतं। घरात देखील अनेक सुखसोयींचे साधनं अवेलेबल असल्यामुळे शारीरिक कष्ट फार कमी होतात आणि त्यामुळे देखील वजन वाढतं। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता। जर तुमच्या घरात आई, बाबा, आजी, आजोबा यांचं कोणाचंही वजन जास्त असेल तर नक्कीच तुमच्यामध्ये ती अनुवंशिकता येते आणि वजन वाढण्याची शक्यता दाट असते। चौथ्या नंबरचं कारण म्हणजे चिंता, काळजी, जे आजकाल खूप कॉमन आहे। स्ट्रेस, डिप्रेशन, कामाचा अतिरिक्त ताण, यामुळे झोप पुरेशी होत नाही, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे वजन वाढतं। त्यानंतर पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दुपारी झोप घेणे। दुपारी झोपल्यामुळे तुमच्या शरीरातील कफ वाढतो आणि कफकारक गोष्टी केल्यामुळे मेद आपोआपच वाढत असतो।
तर दुपारी झोपणे आयुर्वेदामध्ये वामकुक्षी घ्यायला सांगितलेलं आहे. जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं डाव्या कुशीवर पडून राहणे त्याला वामकुक्षी म्हणतात. आणि जेवल्यानंतर 2 ते 3 तासाची गाढ झोप घेणे, पांघरून घेऊन झोपणे, त्यामुळे त्याला दिवा स्वाप म्हणतात. आणि आयुर्वेदात स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही कितीही डाएट फॉलो केला, कितीही एक्सरसाइज केली आणि दुपारी झोप घेतली तर कोणीही तुमचं वजन कमी करू शकणार. वजन एकाएकी वाढत नाही, तर त्याची काही लक्षणं आपल्याला आधी जाणवत असतात, परंतु आपण त्याच्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे एकदम खूप जास्त वजन वाढलेलं आपल्या लक्षात येतं. त्यात पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही जे रोज तुमचे कपडे घालत आहात तर ते टाईट व्हायला सुरुवात होते. तिथेच आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला वारंवार भूक लागते, तहान लागते. येस, आता तुम्हाला देखील लक्षात येईल की जेव्हा मेदधातू वाढायला लागतो तो अजून मेदधातू मागतो आणि आपलं वजन जेव्हा कमी असतं तेव्हा आपल्याला फार खायची इच्छा होत नाही, पण जसं वजन वाढायला लागतं तुम्हाला आपल्याला आधीशी खाव सुटते. असे पदार्थ खावेसे वाटतात, जंक फूड, फास्ट फूड, तळलेलं, अरे इतके क्रेविंग्स होतात की आता नाही खाल्लं तर काय होईल आणि काय नाही. आणि सात्विक शुद्ध ताजं अन्न तर राहिलं बाजूला, तर हे सगळे पदार्थ खाल्ल्यामुळे अतिरिक्त चरबी आपल्या शरीरात साठते, कारण त्यात खूप जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे वजन खूप जास्त वाढतं. त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे आळस खूप येणे. येस, जसं तुमचं वजन वाढायला लागतं ना, तुम्हाला प्रचंड आळस येतो. म्हणजे जर तुम्ही चालत असाल तर तुम्हाला वाटतं आता थोडा वेळ उभा राहतो, उभा राहिलेले असाल तर तुम्हाला वाटतं थोडा वेळ बसून घेतो, बसल्यानंतर तुम्हाला वाटतं की टेकून बसावं, टेकून बसलेले असाल तर पाठीवर झोपावं असं वाटतं, आणि पाठीवर झोपलेले असाल तर एक लोळी मारतो आणि झोपून जातात. तर हे अशी ही लक्षणं म्हणजे आळस येणे हे आहे. तर हे कारण देखील आहे आणि लक्षण देखील. तुमचे चुकीच्या जेवणाच्या वेळा, चुकीच्या झोपीच्या वेळा, त्यामुळे अतिरिक्त ताण येणे, मानसिक ताणतणावामुळे, स्ट्रेसमुळे, डिप्रेशनमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात. त्यामुळे थायरॉइड, पीसीओडी सारखे व्याधी आपल्या मागे लागतात. आणि पीसीओडी, थायरॉइड मागे लागलं की ते वजन कमी करणं खूप अवघड टास्क असतो. तर असं हे दुष्टचक्र आपल्या मागे लागतं. त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे धाप लागते, दम लागतो, थोडं चाललं तरी घाम भरपूर प्रमाणात येतो. तर अशा प्रकारची काही लक्षणं ही वजन वाढल्याची आहेत. तर त्यावर त्वरित आपण काही उपाय, यासाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आहार, डाएट हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण फक्त जंक फूड खाऊ नये, फास्ट फूड खाऊ नये, बाहेरचं खाऊ नये, तळलेलं गोड खाऊ नये, हे आपल्या सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे. कितपत ते फॉलो होतं हा भाग वेगळा आहे, पण त्याच्या आधीही एक महत्त्वाची गोष्ट, अन्नाला पूर्ण ब्रह्म मानणारी आपली संस्कृती आहे. अन्नाला यज्ञकर्म मानावं असं वेदशास्त्र सांगतं, तर अन्न गुणतः आणि कर्मतः परिपूर्ण असावं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. तर अन्न किंवा एक घास हा इतका वेळा चावावा की तो पिला गेला पाहिजे किंवा पिता आला पाहिजे, आणि पाणी एवढं सावकाश प्यावं की ते खाता आलं पाहिजे. हा सगळ्यात मूलभूत सिद्धांत आहे. काय खावं, काय खाऊ नये याची सगळी लिस्ट तुम्हाला भरपूर सगळीकडे सोशल मीडियावर अवेलेबल होईल. परंतु हा सगळ्यात बेसिक नियम बऱ्याच जणांना माहीत नाही, किंवा वेळ कमी असल्यामुळे उभे राहून घाईघाईने खातात, असं पोटात अन्न ढकललं जातं. त्यामुळे त्यात पुरेशी लाळ मिश्रित केली जात नाही, त्यामुळे पचनाचे निर्णय विकार होतात. आणि अपचन हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तुमचं अवास्तव वजन वाढण्याचं. आणि आजकाल पाण्याचा देखील भडीमार केला जातो की खूप जास्त पाणी प्या म्हणजे वजन वाढणार नाही, तर अतिरिक्त पाणी देखील हे वजन वाढण्याला कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच खा, जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या, हा दुसरा नियम देखील महत्त्वाचा आहे. जेवल्यानंतर घटाघटा पाणी पिऊ नका. बऱ्याच जणांना सवय असते की जेवल्यानंतर खूप जास्त पाणी पितात, आणि त्यामुळे देखील पचनक्रिया मंदावते आणि अतिरिक्त वजन वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे आपसुकच तुमचं जास्त खाल्लं जाणार नाही, कॅलरी जास्त पोटात जाणार नाहीत, आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होईल. जेवणाच्या मध्ये घोटघोट पाणी घ्यायला हरकत नाही. जेवणानंतर आताच्या सीझनमध्ये ताक तुम्ही इमिजिएटली घेऊ शकता, एक ग्लासभर पाणी मात्र ताक पिल्यानंतर 1 तासाने प्यायचं. तर हे काही आहाराचे बेसिक नियम आहेत जे तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुमचं वजन आटोक्यात येते. आता व्हिडिओच्या महत्त्वाच्या वळणावर आपण आलेलो आहोत की 5 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला काय देणार आहे वजन कमी करण्यासाठी. नंबर 1 म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी जरूर प्या. सकाळी उठल्या चहा, कॉफी असं काही न घेता 1 ग्लास कोमट पाणी जरूर घ्या. टिप नंबर 2 म्हणजे जेवणाच्या वेळा पाळा. सकाळी जेव्हा कडकडून भूक लागते तेव्हा व्यवस्थित जेवण करा, आणि संध्याकाळचं जेवण देखील लवकर करा. सकाळचा नाश्ता भरपूर करा, दुपारचं जेवण थोडं कमी करा, आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचा जो डिनर आहे तो लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा. आपल्या जठराचे 4 भाग होतात.
ज्यामध्ये 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग रिकामा ठेवावा. म्हणजे आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्या 80%च आपण आहार सेवन करावं. तर ही महत्त्वाची टीप. तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी घ्या आणि प्रोटीन्स आणि फायबर जास्त घ्या. कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती, भाकरी, भात हे जे आहे ते कमी करायचं आहे आणि प्रोटीन्स जास्त घ्यायच्यात म्हणजे डाळ, कडधान्य यांचा वापर जास्त करायचा आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे फायबर्स म्हणजे जसं की फ्रूट्स आहेत किंवा सलाड आहे, काकडी किंवा बीट, गाजर, कच्चं जे काही आहे त्याचा समावेश आपल्या आहारात जास्त करायचा आहे. फ्रूट्समध्ये पण जे अति गोड फळं आहेत तर खाऊ नये, ज्याच्यामध्ये साखर नॅचरल जास्त असते, तर असे फळं तुम्हाला टाळायचे आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची टीप म्हणजे व्यायाम करणं. आपल्या शरीराची हालचाल होणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सकाळी कितीही बिझी शेड्यूल असेल तर दिवसभरात तुम्ही 45 मिनिटं कुठलाही व्यायाम प्रकार करू शकता आणि सायकलिंग हे सगळ्यात बेस्ट आहे. परंतु त्याचबरोबर तुम्ही जिम, योगा किंवा वॉकिंग देखील करू शकतात, रनिंग देखील करू शकतात. बरं, एकदा सकाळी 45 मिनिटं तुम्ही व्यायाम केला, त्यानंतर दिवसभर 8 ते 10 तास बसून काम केलं तरीही फायदा होणार नाही. तरी देखील एका जागेवर बसून तुमचं फॅट वाढणारच आहे. तर काय करायचं, तर दर 1 तासाने अलार्म लावायचा आणि 1 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. तर त्या 1 मिनिटामध्ये ऑफिसमध्येच तुम्ही चालू शकता किंवा 1-2 सूर्यनमस्कार घालू शकता किंवा बैठ्या स्थितीतले स्क्वॅट्स देखील करू शकतात. असं काहीही करून शरीराची जेणेकरून हालचाल होईल फक्त 1 मिनिटासाठी, दर 1 तासाने 1 मिनिटासाठी. म्हणजे दिवसभर तुम्हाला ॲक्टिव्ह मोड ऑन ठेवायला पाहिजे. म्हणजे सकाळी व्यायाम केला की आपलं काम संपलं असं होणार नाही, असं करून चालणारच नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची टीप म्हणजे 6 ते 7 तासांची शांत झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल झोप कमी झालेली आहे म्हणजे एकतर कामाचा व्याप, चिंता, ताणतणाव आणि वाढलेला स्क्रीन टाईम, मोबाईलचा अतिरिक्त वापर, लॅपटॉपवर काम करणे किंवा निर्णायक सिरीज बघण्यासाठी रात्र जागरण झोपायचं आहे. त्याआधी 1 तास तुम्ही सगळे स्क्रीन पासून जर दूर राहिले तर नक्कीच तुम्हाला आपोआप झोप येईल. झोप येत नसेल तर तुम्ही ओंकार मेडिटेशन करू शकता, हार्डली 1 ते 2 मिनिटं लागतात. प्राणायाम करू शकता, तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता. तर हे किंवा जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर एखादं पुस्तक समोर घेतलं की बरोबर आपल्याला लवकर झोप लागते. आणि लवकर झोप घेतली म्हणजे 6 ते 7 तासाची शांत निवांत झोप घेतली तर तुमचा स्ट्रेस कमी होतो, हार्मोन सगळे बॅलन्स होतात, पचनक्रिया सुरळीत होते आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे ह्या 5 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन आटोक्यात येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये पोटावरच चरबी का साठते याची कारणं आणि त्याच्यासाठी उपयुक्त टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. यात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.